नमस्कार, आपण पाहत आहात आयर्विन टाइम्स. सांगली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचं गणित दिवसेंदिवस अधिकच गुंतागुंतीचं होत चाललंय. बहुमत कुणालाच नाही आणि आता अजितदादा गटाने टाकलेला नवा प्रस्ताव राजकारणात खळबळ उडवणारा ठरत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक 18 जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या. भाजप 16, काँग्रेस 11, शिवसेना 7, अजित पवार गटाची राष्ट्रवादी 6, रयत क्रांती पक्ष आणि जनसुराज्य प्रत्येकी 1. एकूणच स्पष्ट बहुमत नसल्याने सत्तेचा पेच निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर माजी खासदार संजय काका पाटील यांनी महत्त्वाचा प्रस्ताव दिल्याची माहिती समोर आली आहे. पहिले 1 वर्ष अध्यक्षपद राष्ट्रवादीला द्या, आम्ही आघाडीसोबत येऊ, असा प्रस्ताव त्यांनी आमदार जयंत पाटील आणि काँग्रेस नेते डॉक्टर विश्वजित कदम यांच्याकडे दिल्याचे समजते. महाविकास आघाडीची मुंबईत रविवारी महत्त्वाची बैठक होणार आहे. तर दुसरीकडे अजितदादा गटाने अध्यक्षपदाबाबतचा प्रस्ताव प्रदेशकडेही पाठवलाय. दरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत अजितदादा गटाची प्राथमिक चर्चा झाली असून सोमवारी पुन्हा बैठक होणार आहे. विशेष म्हणजे अजितदादा गट आणि शिवसेना, एकनाथ शिंदे गट हे सध्या किंगमेकरच्या भूमिकेत आहेत. मात्र भाजपसोबत जाण्याबाबत स्थानिक पातळीवर काही नेत्यांचा विरोध असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये अंतर्गत ताण निर्माण झाल्याचं बोललं जातंय. शुक्रवारी रात्री जयंत पाटील आणि डॉक्टर कदम यांच्यात बैठक झाली. कोणासोबत जायचं, कोणाचा पाठिंबा घ्यायचा, समोरून प्रस्ताव आल्यास भूमिका काय असावी, यावर प्राथमिक चर्चा झाली. त्यानंतर उशिरा अजितदादा गटाच्या गटांनेते जयंत पाटील यांची भेट घेतली. तर एकीकडे आघाडीशी चर्चा, दुसरीकडे भाजपसोबतही संवाद. अध्यक्षपद कोणाच्या वाट्याला जाणार, पहिलं वर्ष कोणाला मिळणार आणि सांगली जिल्हा परिषदेवर नेमकी सत्ता कोणाची बसणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढील काही दिवसांत स्पष्ट होतील. तोपर्यंत राजकीय हालचालींवर आमची नजर कायम आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आयर्विन टाइम्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.